अजित पवारांचा अपघात कसा झाला अनेकांना प्रश्न। निष्पक्ष न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। राज्यसभेत संजय राऊतांची मागणी। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची एकनाथ खडसेंची मागणी। विमान अपघातातला 6वा माणूस कोण, तो कुठे गेला, खडसेंकडून शंका उपस्थित। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीबाबत धक्कादायक माहिती समोर। VSR व्हेंचर्स विमान कंपनीवर 1 वर्षापूर्वीच बंदी। सुरक्षेच्या अत्यंत गंभीर त्रुटी आणि तपासामध्ये सहकार्य न केल्यानं बंदी। अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले आणि 10 दिवसात त्यांचा अपघात। राऊतांकडून अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित। अजित पवारांचा 100% घात झाला, मिटकरींचा दावा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही पक्षांच्या झाल्या होत्या 2 बैठका। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये विलीनीकरणावर चर्चा, तर कोणाला कोणतं पद मिळणार याबाबतही बैठकीमध्ये ठरलं होतं। विलीनीकरणाबाबत झालेल्या चर्चेचे पुरावे काय, छगन भुजबळ यांचं विधान। तर नेमकं कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार याचा खुलासा करावा, तटकरेंचं विधान। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत होणार मोठा खुलासा। रोहित पवार 9 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत सांगणार इनसाइड स्टोरी। विलीनीकरणाबाबत आतापर्यंत काय घडलं हे पुराव्यांसह मांडणार। विलीनीकरणाच्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार, अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवारांचं विधान। विलीनीकरणाच्या चर्चांना फाटा फोडणाऱ्यांना चोख उत्तर। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दाखल चार्जशीटवरती फक्त शीतल तेजवानीचं नाव, पार्थ पवारांचं नाव वगळलं। पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार, अंजली दमानी यांचा सवाल। मुंबईचा महापौर 11 फेब्रुवारीला निवडला जाणार असल्याची माहिती। महापौर निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार। 18 फेब्रुवारीला नगरसेवकांच्या विशेष सभेचं आयोजन। माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या पुस्तकावरनं लोकसभेमध्ये गदारोळ। नरवणेंच्या पुस्तकातल्या गोष्टी अधिकृत आहेत, राहुल गांधींचा दावा। राजनाथ सिंग आणि अमित शहांचा राहुल गांधींच्या मुद्द्यावर आक्षेप। राज ठाकरेंच्या उपस्थितीतील बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची खतखत। मनसे पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत तक्रार। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये आपल्याला योग्य जागा न मिळाल्याचा आरोप। जळगाव सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदी गुंतवणूकदारांना मोठा फटका। 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडलेली चांदी 2.5 लाखांवर येऊन ठेपली। 2 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचलेलं सोनं 1,40,000 रुपयांवर। मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। मुंबई पुणे प्रवास आता फक्त 48 मिनिटात होणार। नवीन हायस्पीड कॉरिडॉरसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद। कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर। अभिनेते सयाजी शिंदे, प्रशांत दामलेंसह विविध क्षेत्रातील 6 मान्यवरांना पुरस्कार जाहीर। 10 मार्च रोजी होणार पुरस्कार वितरित।